नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजक। तर आज आम्ही चिंचोली लिंबाजी येथील बाजारामध्ये या ठिकाणी आलेलो। तर मित्रांनो, चिंचोली लिंबाजी गाव हे आपल्या तालुक्यातील एक प्रसिद्ध बाजारपेठ। या बाजारपेठची खासियत एक होती की या चिंचोली लिंबाजी गावामध्ये गुरांचा खरेदी विक्रीचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता आणि अनेक परिसरातील लोक आपल्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये गुरंढोरं विक्री खरेदी विक्री करण्यासाठी येत होते। पण जेव्हापासून कोरोना काळ सुरू झाला तेव्हापासून चिंचोली लिंबाजी गावातील गुराढोरांचा बाजार हा या ठिकाणी बंद झालेला आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चिंचोली व सर्व तालुक्यातील परिसरातील सर्व व्यापाऱ्यांना विनंती या ठिकाणी करतो की पुण्याच्या आपल्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये गुराढोरांचा बाजार आपल्याला चालू करायचा आहे। तर आपल्या चिंचोली परिसरातील असो, आपल्या कन्नड तालुक्यातील असो, जेही गुराढोरांचे व्यापारी आहे त्यांना विनंती करण्यात येते की पुढच्या शुक्रवारपासून सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या या चिंचोली लिंबाजी गावामध्ये आपले गुरंढोरं खरेदी विक्री करण्यासाठी सुरुवात करावी आणि आपण सर्वांनी या चिंचोली बाजारामध्ये जो एकेकाळी प्रसिद्ध गुराढोरांचा व्यापार म्हणून प्रसिद्ध होता, आता आपण पाहत असाल की लोकांची इतकी अवकाळा होत आहे। जर कोणाला गुरंढोरं घ्यायचं असेल तर आपल्याला वडद बाजाराला त्या ठिकाणी जावं लागतं आणि वडद बाजाराला जर जाणं असलं तर आपल्याला त्या ठिकाणी 4 चाकी गाडी करणं पडते आणि त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा 1000-2000 रुपये त्या गाडी वाहतुकीसाठी घालावे लागते। तर कुठेतरी ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये, आपले 1000-2000 वाचवण्यासाठी व आपल्या चिंचोली लिंबाजी गावाचा बाजार हा अजून प्रसिद्ध होण्यासाठी आपण सर्व व्यापाऱ्यांनी पुन्हा चिंचोली लिंबाजी गावामध्ये गुराढोरांना घेऊन खरेदी विक्री चालू करण्यासाठी आपण सहकार्य करावे, एवढी चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येते। त्यानंतर मी आपल्या चिंचोली लिंबाजी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपले जे गुरंढोरं विक्रीसाठी या चिंचोली बाजारामध्येच या ठिकाणी घेऊन यावे, जेणेकरून हा बाजार पुन्हा चालू झाला पाहिजे आणि पुन्हा आपल्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये गुराढोरांची खरेदी विक्री सुरू झाली पाहिजे। आता आपण पाहू शकता की या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। त्यांनी या ठिकाणी बऱ्यापैकी बकऱ्या विक्रीसाठी आणलेल्या आहे। तर कोणालाही बकरी या ठिकाणी घ्यायची असेल तर एक वेळेस आपण आपल्या या चिंचोली लिंबाजी येथील बाजारामध्ये अवश्य सर्वांनी आपले गुरंढोरं घेऊन किंवा खरेदी विक्रीसाठी घेऊन यावे, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। त्यानंतर मी आपल्या चिंचोली लिंबाजी गावातील जे गुराढोरांचे व्यापारी वर्ग आहे व प्रतिष्ठित नागरिकांना एक विनंती करतो की जे आपल्या चिंचोली लिंबाजी बाजारामध्ये गुराढोरांचा व्यापार करण्यासाठी जे बाहेर गावातील व्यापारी येतात, या व्यापारी वर्गांना मान सन्मान देऊन आपल्या गावाचा बंद पडलेला कित्येक दिवसाचा हा गुराढोरांचा बाजार पुन्हा चालू करण्यासाठी या सर्वांना विश्वासात घेऊन यांना एक आपुलकीची वागणूक देऊन पुन्हा हा गुराढोरांचा बाजार व्यवस्थितपणे चालू करावा, जेणेकरून आपल्या गावाच्या प्रगतीसाठी या गुराढोरांच्या बाजारामुळे एक चांगलं योगदान या ठिकाणी मिळतं आणि सर्वांनी पुन्हा आपल्या चिंचोली लिंबाजी गुराढोरांचा व्यापार चालू करण्यासाठी सर्वांनी एक संगमत करून एक बैठक घेऊन सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा गुराढोरांचा व्यापार चालू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।